गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं आपल्या आज नवीन ब्लॉगमध्ये. तर सर्वात आधी सर्वांना मी माफी मागते, कारण की मला ब्लॉग टाकायला थोडंसं लेट झालेलं आहे. शूट करून ठेवला होता, पण दिवाळीमुळं फॅशन स्टुडिओमध्ये आपल्यासारखी ग्राहकांची गर्दी, दिवाळीची थोडेसे खरेदी, परत त्याचबरोबर दिवाळीची खूप सारी अशी कामं असतात, त्याच्यामुळं मला हा एडिट करायला वेळ भेटला नाही. शेअर करा, सबस्क्राईब करा सर्व यूट्यूब फॅमिलीला. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. मांडे घाला. पप्पाला सांग मी रांगोळी काढते. सांग का बनू. ए पप्पा मी रांगोळी काढते. ये नाही ग, ये बघ. जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल का, मनस्वी ही आलेली आहे आणि तीही तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे तिच्या बोबड्या बोलतनं. तर तीही मला रांगोळी काढताना मध्ये मध्ये थोडीशी करत होती. तिलाही रांगोळी काढायची होती. ती हळदी कुंकू वगैरे त्यावर टाकत होती आणि सर्वांना सांगत होती की चष्मा वगैरे गॉगल वगैरे घालून बसलेली आहे, रांगोळी काढायला आंघोळ वगैरे झालेली नाही आहे. आणि सर्वांना सांगते का मी पण रांगोळी काढते आहे. तर तिचे बोबडे बोल तुम्हाला कसे वाटतात, काय वाटतात कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि चला, ती आल्यानंतर जसं घर भरल्यासारखं वाटतं आणि तिच्यामुळंही टाईम हा बऱ्यापैकी आम्हाला पुरत नाही. दिवस कसा जातो हे समजत नाही. खूप छान वाटतं ती आल्यानंतर आम्हाला. तिचे ते बोबडे बोल, तिचं ते खेळणं, हसणं, तिच्या गप्पा ऐकून खूप छान वाटतं. आणि ती सर्व कामाला आम्हाला हातभारी लावल्यासारखं मध्ये करत असते. आणि सर्व काम करत असताना ती प्रश्न विचारते. चला, तर आता अमावस्या कालपासूनच लागलेली होती, तर मग आज उगवती अमावस्या होती, तर कवळची वगैरे पूजा करून देवघरामध्ये ठेवलं होतं. आणि सरांची अंघोळ झाल्यानंतर ते वरती दाराला बांधणार होते. देवपूजा वगैरे झाल्यानंतर मधली कामं पटापट दोघींनी आवरवून घेतली व त्यानंतर दुपारूनच आम्ही थोडंसं लवकरच पुरण वगैरे बनवायला घेतलं, कारण व्हिडिओ शूट करून आणि सर्व डेकोरेशन वगैरे करायला टाईम खूप लागतो, मग त्यामुळं टाईम पुरत नाही. त्याचबरोबर आमचा चिवडाही राहिला होता, त्यासाठी अक्का मला मिरच्या किती लागतात ते विचारत होत्या. ह्याचसोबत आम्हाला चिवडा वगैरेही थोडंसं करायचं होतं आणि स्वयंपाकही चालू होता. दिवाळी म्हटलं का सगळ्यांकडे गडबड काही ना काही चालूच असते. तर आमच्याकडे आता आलेली आहे रीनू, म्हणजे आमची माऊ पण आलेली आहे. तुम्ही पाहिलं असेल तिला. मग आता चालू आहे एकाकडे पुरण, कोणाकडे शिरायचं काम. आता आमटीची तयारी चालू आहे. आमटीचा मसाला तयार होतोय व्यवस्थित. आणि आमटीसाठी एवढं काही विशेष नसतं. आम्ही खोबरं, लसूण, आलं हे व्यवस्थित भाजून टाकायचं. त्याच्यानंतर भाजलेले काळे कांदे, कोथिंबीर हे सर्व वाटण करायचं. हरभऱ्याची डाळ आणि सगळं भाजलेलं असतं, त्याच्यामुळे जास्त काही त्याला परतवायची गरज नाही, नाहीतर मग ते खरपूस लागतं. थोडंसं मसाला, त्याच्यानंतर थोडासा काळा मसाला, मटण मसाला आणि लाल तिखट, हळद घातली का मस्त अशी आमटी होते. आणि त्यामध्ये कधीही थंड पाणी घालायचं नाही, आमटीची चव बिघडते. आमटीमध्ये कायम गरम पाणी टाकायचं आणि गरम पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित अशी फक्त उकळवून द्यायची, कडून द्यायची बारीक ह्याच्यावर. तर चला, आता आमटी तर होतच राहील, बाकीचंही आपण पाहूयात. आता सगळी गडबड जेवढं होईल तेवढं तर आम्ही शूट करायचा नक्कीच प्रयत्न करतोय, कारण आज जशी तुम्हाला गडबड आहे तशी आज आमच्या मागे गडबड आहे. तरी आम्ही त्यातनं त्यात जेवढं होईल तेवढं शूट करायचे प्रयत्न करतोच आहे. आमटी वगैरे सर्व झालेलं आहे. आता चाललेलं आहे पापड वगैरे तळायचं काम. एकीकडे डाळ पण झालेली आहे. आणि हे सर्व वाळवण आम्ही घरी बनवलेलं आहे, काहीही विकतचं नाहीये. आणि उन्हाळ्यामध्ये आपण हे विकतोही. खूप सुंदर, बरेच कस्टमर आपल्याकडनं हे वाळवण घेतात. सर्व काही बनलं जातं.
पूर्ण तर आपल्याकडे तांदळाचे, नाचणीचे, ज्वारीचे सर्व पापड बनले जातात आणि ते घरगुती पद्धतीने, मशिनरी वगैरे काही वापरले जात नाही, सर्व घरगुती बनवलं जातं की ज्याचे व्हिडिओ तुम्ही पहिले पाहिलेही असतील आणि जर नवीन कोणी ताई असतील तर त्यांनाही दिसेलच. पण तेव्हा काम इतकं असतं का मला व्हिडिओ काढायलाही टाइम भेटत नाही, तरी मी प्रयत्न करते. चला, स्वयंपाक तर होतच राहील. स्वयंपाक म्हटलं की खूप सारे आयटमही असतात आणि सणाला सर्व बनवायचं असतं. तर इकडे चाललेलं होतं दोघं भावांचं सर्व तोरण वगैरे बनवायचं, तेवढीच आम्हाला थोडीशी मदत. तर सर्वजण मिळून मस्त अशी दिवाळीची तयारी करत होतो. त्याचबरोबर पार्थही इथे मध्ये मध्ये हळदी कुंकवाचे टिपके द्यायचं काम चाललं होतं. म्हटलं चला, खूप वेळची कामं चाललेली आहे. सर्वांना मस्त असा गरमागरम चहाही बनवून दिला आणि इकडे रेणूचं चाललं होतं लक्ष्मीपूजनचं डेकोरेशनची तयारी. कारण की नंतरून टाईम हा पुरतच नाही आणि पाहिजे तसं डेकोरेशन होत नाही. तर पहा, हे करता करताच खूप सारा अंधारही झाला होता. रांगोळी काढायलाही खूप उशीर झाला होता. तर जरा असं जास्तच उशीर झाला सर्व करायचं म्हटलं की. मग पटकन थोडीशी दोघीकडून दोघींनी रांगोळी काढली. तर रांगोळी पूर्ण काढून झाल्यानंतर कमेंट्समध्ये नक्की सांगा की जमली का नाही आणि छान आली का नाही. तर एक प्रयत्न केला. त्यानंतर सर्वांनी मस्त असं छानसं आवरून घेतलं. म्हटलं चला, दिवसभर कामं चालू होते, स्वतःचंही खूप छान आवरलंच पाहिजे. तर ही बघा आमच्या घरची लक्ष्मी, म्हणजेच आमची मनोत कशी हळूहळू तिला थोडंसं हे वाटत होतं, तर तिचे कुंकवाचे पावलांनी ती खूप सुंदर अशी चालत आली आणि मस्त असं देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि खूप गोंडस दिसत होती. खूप छान हे आवरलं होतं. आणि आम्ही दर लक्ष्मीपूजनला, घरची लक्ष्मी ही घरची मुलगीच असते, त्यामुळे आम्ही पहिले लक्ष्मीपूजनची तर पूजा करून घेतली होती आणि त्यानंतरून आम्ही पहिले तिला ओवाळून वगैरे घेतलं, तिची पूजा वगैरे करून घेतली आणि तीही खूप छान मस्त बसलेली होती. तिलाही खूप छान वाटत होतं. मागच्या वर्षी तर ती खूप लहान होती, तिला काही समजतही नव्हतं, तरीही ती खूप छान मस्त बसली होती आणि तिला ते खूप छान वाटतं. आणि ह्या वर्षी तर तिला समजत होतं, तर तिने मस्त असं डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. खूप छान वाटलं. आणि तुम्हालाही कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि काय आणखी तुम्हाला वाटत असेल तेही सांगा. त्यानंतर रेणू बंटींनीही तिची पूजा वगैरे केली, त्यांनीही तिच्या पाया पडले व तिने त्यांनाही खूप छान आशीर्वाद दिला. अक्का आणि बाबा हे खूप मोठे असले तरीही त्यांनाही राहवलं नाही. ते म्हणे आम्हीही पूजा करणार आणि त्यांनीही तिचं पाया वगैरे पडले. तिने त्यांनाही आशीर्वाद वगैरे घेतला. आरती वगैरे करून झाली. आरती ही सर्वांनीच केली, पण मी सर्व शूट केलं नाही कारण व्हिडिओ खूप लॉंग झाला असता. त्यामुळे मुलांच्या हाताने आरती केलेलीच व्हिडिओमध्ये घेतली. त्यानंतर फॅमिली फोटोशूट वगैरे करून घेतलं. मुलांना फटाके वाजवायची गडबड होती, त्यामुळे त्यांना काही दम निघत नव्हता, तरीही थोडेसे फोटो वगैरे काढले. इकडे मामा पहा अगरबत्ती फटाकड्यावर धरत होत, त्यांना आम्ही ओरडत होतो. आणि मुलांचा आनंद ज्यात असतो, फायनली तो टाईम आला आणि फटाकडे वाजवायला मुलांनी सुरुवात केली. इकडून घेता ना, थांब. अरे भेटला.
लहानपणी खूप सारे फटाके वाजवायचो, पण आता जसं मोठं होत चाललं तशी भीती वाटत होती. तर दोघीजणीही लढ लावण्यासाठी गेलो आणि तेही आम्हाला भीती घालत होते आणि ती लवकर आमच्याच्याने काय पेटत नव्हती. तर फायनली ती पेटली आणि वाजली. तर त्यानंतर मी आपले छोटे मोठे थोडेसे फटाकडे वाजवत होते. त्याचबरोबर लाईटही गेली होती. लाईट गेल्यामुळं सर्वत्र अंधार झाला होता आणि अंधार झाल्यामुळं आम्ही अंधारातही फटाके वगैरे वाजवले. त्यानंतरून थोडं थेंबही यायला लागले. असं वाटलं येणार नाही एवढा, पण दिवाळीच्या दिवशी खूप जोराचा असा पाऊसही आला आणि पावसामध्येही आम्ही फटाकडे वाजवत होतो जेव्हा बारीक होतं तेव्हा. त्यामुळं आम्ही खूप सारं भिजलोही होतो. त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं, पण मग आम्ही व्हिडिओ इथेच थांबवला,